न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली। न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठा निर्णय घेतला। त्यामुळे आताची मोठी बातमी समोर येते। न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढलेली आहे। न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आता मोठा निर्णय घेतलेला आहे। न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काळी पट्टी ही काढण्यात आली आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आता मोठा निर्णय घेतला। आताची मोठी बातमी इथे आहे। न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढण्यात आली आहे। न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठा निर्णय घेतला आहे। यापूर्वी मात्र न्यायदेवतेची मूर्ती वेगळी होती। न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी होती, न्यायदेवतेच्या हातात तलवार होती। मात्र त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे। न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढण्यात आलेली आहे। न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। अक्षय, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढलेली आहे। न्यायदेवतेच्या हातात आता तलवारीऐवजी थेट संविधान देण्यात आलं आहे। धनंजय चंद्रचूड यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयासंदर्भात काय सविस्तर माहिती आहे? कारण आपण जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचा हा निर्णय म्हणावा लागेल, कारण भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी आज एक निर्णय घेतला आहे। जी न्यायदेवतेची मूर्ती होती, या मूर्तीच्या डोळ्यावर जी काळी पट्टी होती ती काळी पट्टी काढण्यात आलेली आहे आणि मूर्तीच्या हातात जी तलवार होती त्या तलवारीऐवजी आता न्यायदेवतेच्या मूर्तीच्या हातात आता संविधान असणार आहे। महत्त्वाचं आपण बघितलं तर जी नवी मूर्ती आहे ही सर्वोच्च न्यायालयाच्या लायब्ररीमध्ये ठेवण्यात आलेली आहे। काही दिवसातच ही मूर्ती जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात ठेवली जाणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर पारदर्शक न्यायाचे प्रतीक असलेल्या या पुतळ्याच्या पारंपरिक जी डोळ्यावर पट्टी होती ती पट्टी आता काढून टाकण्यात आली आहे आणि या व्यतिरिक्त त्या मूर्तीच्या हातात जी तलवार असायची ती तलवार देखील काढून टाकलेली आहे आणि तलवारीची जागा आता संविधानाच्या प्रतने बदलली आहे। आपण जर बघितलं तर आतापर्यंत संपूर्ण न्यायालयात जी न्यायदेवतेची मूर्ती असायची या मूर्तीच्या डोळ्यावर काळी पट्टी असायची। मात्र आता ही काळी पट्टी काढून टाकण्याचा जो निर्णय आहे हा सरन्यायाधीश यांनी घेतलेला आहे। कारण अक्षय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढण्यात आली आहे। न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आलं आहे। त्यामुळे आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे। न्यायदेवतेच्या डोळ्यावर आधी काळी पट्टी होती, हातामध्ये तलवार होती। मात्र आता ती काळी पट्टी काढण्यात आलेली आहे। न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आलं आहे। तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ वकील माजिद मेमन जोडलेत। माजिदजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। न्यायदेवतेच्या डोळ्यावर आधी काळी पट्टी होती, आता ती काळी पट्टी काढून न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आलेलं आहे। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? याची नेमकी काय कारणं असू शकतात? याचा नेमका परिणाम काय होईल? दर्शकांना माझा नमस्कार। आणि ही जी बातमी आपण जे आता दाखवली की सर्व न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी हे परिवर्तन याच्यात केलं आहे की डोळ्यातून जो काळी पट्टी आहे ते काढून टाकायची आणि हातातून संविधान काढून तलवार द्यायची। प्रथम मला असं म्हणायचं आहे, फार आदराने की मुख्य न्यायाधीशांचा आम्हाला सर्वांना आदर केला पाहिजे। त्यांचे थोडेसे दिवस राहिलेले, आता 2 आठवडे 3 आठवड्यामध्ये ते सेवामुक्त होत आहे, पहिला। दुसरा की हा जो प्रकरण आहे की जे आतापर्यंतची जी परिस्थिती होती ते न्यायाधीशांच्या डोळ्यावर काळी पट्टी होती, त्याचं महत्व काय आहे ते सर्वांना समजलं पाहिजे की त्याचं महत्व असं होतं की काळी पट्टी न्यायाधीशांना आपल्या डोळ्यावर ठेवली पाहिजे, कारण की न्याय मागणारा इसाम किंवा न्याय मागणारी संस्था कोण आहे, कुठे आहे, कशी आहे हे न बघता न्याय काय म्हणतोय ते न्याय दिला पाहिजे। म्हणून ते काळी पट्टीचा अर्थ असा की इक्वालिटी इन लॉ बिफोर फॉर एव्हरीबडी, जस्टिस इज टू बी ऍडमिनिस्टर्ड बाय नो डिस्टिंक्शन, असं आहे। हे महत्वाचं होती, म्हणून ते काळी पट्टी दाखवली। आणि हे कधीपासून आहे, याचा इतिहास काय आहे हे सर्व पाहिलं पाहिजे आपल्याला। आणि न्यायाधीशांनी हे एवढा मोठा निर्णय घ्यायचा ते सरकारचं काम आहे। सरकार, पार्लमेंटनी हे निर्णय घेतला पाहिजे।
की बाबा जसा एक महत्वाचा एक सिम्बॉल आहे किंवा देशाचा एक प्रतीक आहे काय, आणि न्याय प्रणालीचं एक प्रतीक आहे. त्याच्यात तो एक न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश आज आहे उद्या नाहीये, बदलणार परत दुसरा. तर त्यांना हे अधिकार कोणी दिला, ते करू शकता का, त्याच्यावर सुद्धा एक प्रश्नचिन्ह येतोय. म्हणून आम्हाला फार आदराने चंद्रचूड साहेबांना मी वर्ष ओळखतो, ज्यावेळी ते मुंबईला वकील होते. नक्कीच. म्हणून माझं असं म्हणणं आहे की याला एवढं घाई करून नक्कीच. असे हे बदलायची गरज नव्हती. हा. संविधान हातात दिला ते आवडतंय आपल्याला की संविधान तलवारची ऐवजी संविधान, पण हे असे निर्णय हे सरकार. नक्कीच माजीजी, आपला मुद्दा लक्षात आला. अगदी नक्कीच माजीजी, खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे जोडलेले आहेत. असीम सर, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. एक मोठी बातमी आता समोर आल्या, मोठा बदल पाहायला मिळतोय. न्यायदेवतेच्या डोळ्यावर आधी काळी पट्टी होती, ती काळी पट्टी आता काढून न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आलं आहे. काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया, याची नेमकी काय कारण आहे, याचे परिणाम काय असतील? मोदी यांचा जो परिणाम झालेला आहे सर्वत्र, की प्रतिकात्मक काहीतरी करायचं, प्रातिनिधिक काहीतरी करायचं, सिम्बॉलिक बदल घडून आणायचे, त्याला कॉस्मेटिक चेंजेस असं म्हणतात. तर तो प्रादुर्भाव सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा झालेला आहे असं दिसते. तरी सुद्धा आपण पाहिलं की न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकली, तलवार काढली आणि त्याच्या हातात पुस्तक दिलं, तरी काही फरक पडत नाही. कोणी भारतातला नागरिक हे चुकीचं आहे असं म्हणणार नाही. जे झालं आहे ते बरोबरच झालंय, असा बदल झाला असेल तरी काही हरकत नाही. शेवटी ते सगळंच प्रतिकात्मक आहे. त्यामुळे दिसणारं काय आहे, अपेक्षित काय आहे, हे जर आपण पाहिलं तर न्यायालय निष्पृह असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे, निर्णय झटपट दिले पाहिजे आणि बेकायदेशीरता वाढू देणार नाही अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. मग आता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षापासून तर अनेक प्रकरणं जे पेंडिंग आहेत, जे अत्यंत महत्वाचे प्रकरण आहे, जिथे बेकायदेशीरता आणि संविधानिक नैतिकतेचे प्रश्न आहेत, तिथे न्यायालयाने काय भूमिका घेतली, तिथे न्यायालयाने स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी काढली का, तिथे न्यायालयाने स्वतःच्या हातात संविधान घेऊन त्याच्यानुसार निर्णय दिले का, हे प्रश्न आता लोक विचारतील. तर त्याचे सुद्धा उत्तरं दिले पाहिजे, कारण की त्यांनी एक सिम्बॉलिक निर्णय घेतलेला आहे. तर त्या सिम्बॉलिक निर्णयाला आपलं समर्थनच आहे. त्याचं भारतीयकरण त्या पुतळ्याचं झालेलं आहे, पण पुतळ्यांच्या राजकारणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने न पडता न्यायाच्या संदर्भात विचार केला. नक्कीच असीम सर, आपला मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जोडलेले आहेत. निकम सर, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान आहे, तर काळी पट्टी देखील डोळ्यावरची काढण्यात आलेली आहे. यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय, याला आपलं समर्थन आहे का, आणि याचे नेमके काय बदल आता होऊ शकतात? निश्चितपणे हा एक क्रांतिकारक निर्णय असं मी मानतो. हा, कारण गेल्या काही वर्षापासून, अनादी काळापासून, की न्यायदेवतेने आपल्या समोर येणारी कुठलीही व्यक्ती हे आहे ज्याचा न विचार करता न्याय दिला पाहिजे, ही जी संकल्पना होती, त्या संकल्पनेला एक नवीन वळण, याचाच अर्थ न्यायदेवतेने डोळस असलं पाहिजे. डोळस एवढ्याच करता की आपल्या समोर येणाऱ्या लोकांना न्याय देताना त्यांचं कॉन्डक्ट कसं आहे हे न्यायालयात देखील न्यायाधीश तपासू शकतात. आणि दुसरं म्हणजे तलवारीने काही न्यायदेवतेला कोणाला मारायचं नाहीये, तर संविधानानुसार आपल्याला न्याय द्यायचा आहे, ही एक चांगली संकल्पना या निमित्ताने मुख्य न्यायाधीशांनी मूर्तीच्या रूपाने दृढ आणले, त्याचं मी स्वागत करतो. नक्कीच निकम सर, खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.